नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसांनी बोलणार आहोत यूट्यूबच्या काकूबाई अर्थात नॉट सो वाव गुड्डी. गुड्डी पण आपली रेग्युलर व्ह्यूअर झाली आहे बरं का. गुड्डीने आपले लास्ट पॉडकास्ट ऐकले आणि त्यानुसार ड्रेस वगैरे पण घेतले आणि दाखवले पण. म्हणजे त्यानिमित्ताने तिचा एक व्हिडिओ पण तयार झाला, एक काहीतरी कंटेंट पण मिळालं आणि 4 नवीन ड्रेस पण आले. आता बघूया ते किती दिवस आता ते घालते. अशा आपल्या गुड्डीला पण बऱ्याच कॉमेंट आल्या की थोडं ते ड्रेसिंग सेन्स तुझं चेंज कर, काहीतरी वेगळं ट्राय कर आणि जरा अशी राहा वयाप्रमाणे स्वतःच्या. अगदी पोक्त बाईसारखी राहण्याची गरज नाही आहे गुड्डी काकू. काय आहे ना, गुड्डी कुठे प्रमोशनला वगैरे जाते ना, तिकडच्या बायका पण अशा एकदम व्यवस्थित अशा टापटीप स्टायलिश असतात. पण आपली गुड्डी ठीक आहे, ते ड्रेस घाल, पंजाबी ड्रेस, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही की आपण जसं एरियामध्ये वगैरे राहतो तसं आपल्याला राहावं लागतं. आपल्याला काय एकदम अति करून चालत नाही, सगळेच काय मावसी नसतात बाबा. त्यातल्या त्यात पण आपण ओढणी कशी घेतो, कुठल्या प्रकारचे ड्रेस घालतो, थोडं जमान्याबरोबर राहावं लागतं. आता मला अशा ना कॉमेंट्स आल्या होत्या, या गुड्डीच्या समर्थकांनी केल्या होत्या की काय गं बाई, तुला काय पोरबाळ नाही का, बहुतेक नसेलच म्हणून तुला माहिती नाही, एक मूल झाल्यावर असं होतंच बाईचं, बाईमध्ये फरक पडतो. म्हणजे मला माहिती आहे हो, बाईमध्ये फरक पडतो, पण फिजिकली फरक पडणं वेगळं, पण एक्सटर्नली तरी आपण स्वतःला मेंटेन ठेवू शकतो ना. चांगले कपडे वगैरे घालणं ह्याचा बाळाशी काय संबंध. आणि असं ओठ वाकडा वाकडा करून असं बोलायला होतं का बाळ झाल्यावर. उगाचच काहीतरी आपलं बाळ झाल्यावर म्हणे, बाळ झाल्यावर चांगल्या गोष्टी पण होतात का, काय वाटत लागते बाईची. तुम्ही तर असं म्हणता, ती गुड्डी पण सदान कदा रडत असते, लेकरू झालं, लेकरू झाल्यावर असं होतं तसं होतं. सगळेजण म्हणतात मला की एक लेकरू होऊन जाऊ दे, मग बाई मोकळी होते. शी, कुठच्या जमान्यातले आहेत तुम्ही लोक, काय बोलत असतात काय माहिती काकबाई कुठच्या. आम्ही पण मुलं बघितली, ठीक आहे, आमच्या नातेवाईकांची पण बघितली, मित्रमैत्रिणींची पण बघितली, स्वतःची पण बघितली, लहानाची मोठी केली. ते काय तुमचं कौतुक आम्हाला सांगू नका की बाळ झाल्यावर असं होतं तसं होतं. जसं काय जगातली पहिलीच आई जिला पहिलंच मूल झालं आहे आणि काहीतरी हिचीच दुनिया उलट पुलट झाली आहे, ही होत नाही. तरी बरं, हिला हेल्प पण आहेत, एवढ्या 2-2 त्या मुली ठेवल्या आहेत हेल्पला. आणि वरून असं कोण ना कोणतरी, आज भाची उद्या पुतणी, असं कोण ना कोणतरी मदतीला असतंच आजूबाजूला. तरी या बाईचं बाई रडगाणं काही संपत नाही. ती खोली, एवढ्या मोठ्या घरात फक्त 10 बाय 10ची ती खोली हिची आहे असं मला वाटतं. म्हणजे ती खोली त्यांचीच आहे, पण त्या रूम्सची रिलेटेड म्हणजे तेवढंच कामं करायची, बाकी असं काय नाही. कधी बघावं त्या रूममध्ये पसारा पडलेला आहे, पण तुम्ही असं समजू नका की म्हणजे आता ना काय आहे, मला आता हे व्हिडिओ पण करायचा होता ना, म्हणजे व्हिडिओ पण करायचा आहे आणि सगळंच कामं राहिली आहेत, एडिटिंग वगैरे पण करायचं आहे, तर मी रूम आवडत बसली असते ना, तर मग मला व्हिडिओ करायला उशीर झाला असता आणि मग परत मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचणार नाही. म्हणून या रूमकडे जरा दुर्लक्ष करा, ठीक आहे, ते मी आवरेनच नंतर. अगं बाई 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 बाई, किती ती कामं, बाप रे. एक ती रूम आवरायची असते, बस तेवढंच करायचं असतं. तेवढंच काय ते खुराडं ह्यांचं आयुष्य. आणि त्याच्यात पण बापरे एवढं म्हणजे मला आवरायचं आहे, ती पण आवरता येत नाही, त्याच्याने पण तुमचा व्हिडिओ लेट होणार. गजबच आहे बाबा. हो, तुम्ही घरचं बाहेरचं सगळं काही आटपून आणि बाहेर नोकरी करून सगळं मुलं बाळं सासू सासरे सांभाळणाऱ्या महिला, जरा कमेंट करा ह्यांना, जरा सांगा जरा तुम्ही काय करता ते, आणि हिला सांग जरा तेच पकवणं बंद कर. त्यांचे सबस्क्रायबर्स जाऊन काय सांगतात, अगं ताई ती गॉसिप गर्ल आहे ना, त्या गॉसिप गर्लला ना आम्ही चांगलंच झापून आलो आहे, मला ना खूप राग आला, ती तुझ्याबद्दल बोलत होती. चोंबडे कुठचे, काय झापून आलं आहे हे. मला येऊन सांगतात, आमची गुड्डी ताई खूप चांगली आहे, तिच्याबद्दल काय बोलू नको, माझी बहीण आहे ती माझी बहीण लागते. मी म्हटलं मग मी काय करू, नाचू. जाऊन काय सांगणार, मी झापलं, सॉलिड झापलं आहे तिला. का कसे आते यार ये लोक. मोठी आली बहीणवाली, ती गुड्डी तुम्हाला भाव पण देत नाही, एवढं जाऊन चोंबडेपणा केलात, रिप्लाय तरी दिला का, एक हार्ट तरी दिला का. जा अजून करा, अजून माझी बहीण आहे माझी बहीण आहे. सायडेड लव सारखं वन सायडेड बहीण आहे वाटतं यांची.
आजकाल काय हे नवीन फॅड आलं आहे काय माहिती, म्हणजे शेवटी हे मावशीचीच भक्त आहे ना, मावशीची फॉलोअर आहे, मावशीची आयडिया ढापते. ती मावशी कशी काय ना काहीतरी स्वतःचीच सगळी कामं करत असते, सगळं साफसफाई घरातली कामं आहे ते सगळं करते आणि मागून काहीतरी व्हॉइस ओव्हर करून टाकते. तसंच आता आपल्या गुड्डीताईने चालू केलं आहे. तर काय आपलं आपलंच काम करत राहायचं, आपलं आटपायचं आणि नुसतं शूट करून घ्यायचं स्टँडला लावून. आणि नंतर मग काय त्याच्यावरती महाभारताची कथेपासून रामायणाच्या कथेपर्यंत काही छापलं, कसलाही व्हॉइस ओव्हर दिला तरी चालतंय. काय त्याला अर्थच नाही. म्हणजे जे दिसतंय आणि जे ऐकतोय त्याचा एकमेकांशी दुरान्वये काहीही संबंध नाही. मुलाच्या बड्डेला कोणीतरी 1 इयरचं जर्नीचं ग्लिम्स करून दिलं होतं. ते किती मला भरून आलं. इतकं कोण करतं आजकाल, इतकं कोण पेन वही घेऊन बसतं आणि सगळं लिहित बसतं. मला खरंच खूप भरून आलं हे बघून. अहो हिला कशाला ते 1 इयरचं द्यायचं, काय गरज होती. तिने एवढे व्हिडिओज बनवलेत ना, एक संधी सोडली काय. जेव्हापासनं ती न्यूज कळली तेव्हापासनं ते डिलिव्हरी होईपर्यंत ते आज तागायत एकूण एक गोष्ट हिने दाखवली, एक स्कॅन नाही सोडला. त्या बाईला तुम्ही एवढासा छोटा व्हिडिओ बनवून कशाला दिलात. काय उगाचच वेळ, काय ह्यांच्याकडे काय कामधंदे नाहीत काय, उगाच काहीतरी वेळ वाया घालवतात. हो, यूट्यूबच याच्यासाठी त्यांनी ओपन केलं आहे. त्या नेहमी नेहमी सांगतात ना हे सगळेजणं की आम्ही मेमरीज कलेक्ट करतोय. तर आणि काय तुम्ही ॲडिशनल त्यांना मेमरी बनवून देताय. ऑलरेडी केल्या आहेत त्यांनी सगळ्या मेमरीज सेव्ह आणि जबरदस्ती आम्हाला पण दाखवले आहेत. उगाचच डोक्याला त्रास आणि डोळ्यांना पण. त्या बड्डेचा सोहळा त्याच्यावरती इतके व्लॉग छापले काय विचारू नका. एक आणि एक असे पचके झाले ना, ते तर आणि वेगळंच. तो आलाच नाही कोणतो गेम बीम खेळवणारा इव्हेंटवाला, तो बंदा आलाच नाही. काय माहिती त्याला फुकट बोलत होती की काय, कारण का सगळंच इंस्टाग्राम पेजवरून हे मी मागवलं आहे, ते मी मागवलं आहे, हे मी अरेंज केले, ते मी अरेंज केले. आता ते या ताईंना प्रमोशनसाठी फुकट पाहिजे होतं, म्हणजे ह्या त्यांचं प्रमोशन करणार आणि त्याच्या बदल्यात त्यांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, असं काही होतं की काय काय माहिती. आणि त्या माणसाला बहुतेक कुठेतरी पेड इव्हेंटचं इन्व्हिटेशन आलं असेल किंवा ऑफर आली असेल, तर तो तिकडे गेला, दिली हिला टांग जावडत. आणि तो केक मोठा हुशारी करून 10 वेळा सांगत होती की हा केक आम्ही ना वेगळा मागवला आहे आणि असं आहे तसं आहे. शेवटी त्याच्या कॉमेंट त्या व्हिडिओ खालच्या ऑफ करायला लागल्या याला. म्हणजे किती कुत्सित मनोवृत्ती असते ना एखाद्याची. आणि मग असंच होतं, तुला ना मला ना घाल कुत्र्याला. आणि पहिल्यापासूनच हे असं डोक्यात ठेवलं होतं की हा केक फक्त आमच्या घरचे खाणार, हे फक्त आमच्यासाठी आहे, बाहेरच्यांसाठी वेगळा केक. म्हणून मग तो स्वतःसाठी एक्सक्लुझिव्ह आणलेला केक आहे ना, तसाच साईडला पडून राहिला आणि मग तो तसाच राहिला आणि मग तो फ्रेश न खाता शिळा शेवटी खावा लागला. आणि तो पण संपला नसेल, मी गॅरंटीड सांगते. आणि वर मग म्हणायचं, अरे मी विसरलीस, तो फ्रीजमध्ये ठेवून दिला ना, नंतर मी द्यायलाच विसरलो, ते प्लेटमध्ये द्यायला पाहिजे होता. अरे तुमची इच्छाच नव्हती. जर इच्छा असली असती ना, तर तुम्ही ॲडिशनल केक पण सेम फ्लेवरचा सेम असं मागवला असता. तुम्ही स्वतः बोललात की आम्ही वेगळा केक मागवला होता बाकीच्या लोकांना देण्यासाठी, त्याच्यामुळे तो तुम्ही दिलात आणि हा शेवटी पडून राहिला बाजूला आणि तो विसरला गेला आणि मग तसंच ते शिळं म्हणजे खावं लागलं तुम्हाला. तर असं होतं, द्यायचं ना मोठ्या मनाने. काय तुम्हाला काय कमी आहे का, कधी काय मिळणार नव्हतं का खायला. थोडं टेस्ट करायचं आणि द्यायचं होता लोकांमध्ये वाटून. पण नाही रे बाबा, कुचके लोक एक नंबरचे. तिला ना अशाच बहुतेक कॉमेंट्स आल्या होत्या की तुम्ही असं का केलं, लोकांना वाटायला वेगळं आणि असं. तर त्याच्यामुळे आता त्या व्हिडिओ कॉलच्या कॉमेंट्स टर्न्ड ऑफ करून टाकलेल्या आहेत आपल्या गुड्डीताईंनी. तो गिफ्ट उघडायचा कार्यक्रम, अरे बापरे, मला तर ते गावचे लोकांची आठवण आली. यांच्याकडून 501 रुपये, श्रीमान गणपतराव बाबूराव आपटे राहणार अलिबाग, यांच्याकडून 20 रुपये. असं म्हणजे एकेकाचं नाव घेऊन आपल्याला काय माहिती नाही कोण कोणाचं कोण आहे आणि त्यांना असं एकदम धन्यवाद नाव घेऊन चाललेलं आणि गिफ्ट उघडून दाखवत होते. अरे काय आहे. आणि यांचे कोण आहे व्ह्युअर्स, यांचं हे काहीतरी फालतूगिरी बघत बसतात, आपलं काय काम नाही धंदे. त्याच्यामध्ये आवाज पण नव्हता येत, काय ते व्हिडिओ करायचा म्हणून करायचा, आपलं अजिबात क्वालिटी नाही व्हिडिओला. तिथेच त्या पोरांचा गोंधळ आणि त्याच्यातच हे लोक आपलं ओरडतायत, गिफ्ट फोडतायत, बोलतायत. शी इतकं म्हणजे ना बेकार कंटेंट मी कोणाचंच बघितलं नसेल. आता गुड्डीताई पोचल्या कमळच्या प्रमोशनसाठी, कमळच्या सलॉनमध्ये म्हणजे अकॅडमीमध्ये.
आणि तिकडे गेल्यावरती तिथे त्या कमळचं फेशियल करून घेणार होत्या. तर गुड्डीताई म्हणतात, हे बघा ह्याच्यावर काय लिहिलं आहे, ह्याच्यावर लिहिलं आहे नायसिनामाइड हायड्रोलोनिक ॲसिड. ओ, हे शब्द मी बोलते नेहमी, माहिती आहे मला हे सगळे शब्द मी नेहमीच बोलत असते, पण मला ना अर्थ नाही माहिती काय हो ह्याचं म्हणजे काय. आणि ह्याच्यावरती हे फुलं बिलं काय आहेत, त्याच्यामध्ये फुलं पण दिसत आहेत. अरे वा, काय आहेत ही फुलं, ह्याच्यामध्ये फुलं घातली आहेत का या क्रीममध्ये, काय हे प्रश्न होते. गुड्डीताई गप ना गप, ते झमुऱ्यासारखं नाही, हिला पण आहे ना चोस एक नंबरची चप. बाई ते बॉक्स ओपन करत होती तर बोलते एक्स्ट्रॅक्शन करते. अगं बाई नको एवढं इंग्लिश फाडूस. एक्स्ट्रॅक्शन कशाला म्हणतात माहिती आहे का? हां, उद्या एक्सकेव्हेशन बोलशील, तुझा काही भरोसा नाही. सिम्पली बोल, उघडते बॉक्स, अनबॉक्सिंग म्हणालीस तरी चालेल. एक्स्ट्रॅक्शन काय आहे? बाईने तिला प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडलं होतं. हे कशाला वापरतात, ते कशाला वापरतात, ह्याने काय होतं, त्याने काय होतं, सगळं बाबा. अरे बाबा ती सांगेल ना, सांगेल, रुको जरा सबर करो. नुसतं आपलं स्वतःचं ज्ञान, ह्याच्याने असं होतं ना, ह्याच्याने तसं होतं ना, हे मसाज केल्याने आपले पोर्स ओपन होतात ना, हे स्टीम घेतल्याने ते पोर्समध्ये असं चांगलं असं हे जातं ना, असं ऑब्झॉर्ब होतं ना, आणि मग आता हे टोनर लावल्याने काय होतं. अगं बाई थांब थांब थांब, ती सांगेल एक एक गोष्ट करताना. तिला आधी सांगून ठेवायचं की तुम्हाला जे जे अप्लाय करशील ना ते सांग, काय अप्लाय करते आणि त्याचा उपयोग सांग, म्हणजे त्याचं काय परिणाम होणार आहे ते पण सांग. तिने सांगितलं असतं. नुसतं आपलं पाच पाच 2 मिनटं गप्पा नाही ही बाई. बोलते मला झोप लागली होती, 20 मिनटं मी झोपलेली. अगं तू 2 मिनटं गप्प नव्हती, झोपेत बडबडतेस का? जेव्हा हिला कसला तो मास्क लावला ना, तो हिच्या डोळ्यांच्या वर पण लावला, तर म्हणते आता मला ना ॲक्च्युली बरं वाटतं आहे, कारण ते ना मगाशी असं डोळ्याच्या साईडला वगैरे लावत होते ना, तर मग ते कसं ना बाहेरची प्रकाश किरणं त्या डोळ्यांच्या माझ्या छिद्रातनं आतमध्ये जात होती, त्या पापण्यांच्या फटीतनं आतमध्ये जात होती. पण आता ना ते कसं सगळं मास्क लावून डोळ्यांना आपण पॅक केलं आहे ना, त्याच्यामुळे ना अजिबातच असं ना मस्त काळोख आणि थंड थंड वाटते. एक काम कर ना हो ताई, नेक्स्ट टाईम मी आली ना, हिच्या ना होटाला पण लावून टाका मास्क, एकदम चिकटपट्टी लावून टाका. जर नसेल ना काय तर ते करा, म्हणजे ते पण जरा ना थोडा वेळ तरी गप बसेल. तर काय उपाय नाही हो बाबा हिला गप करायचा. असं एक वेगळंच आहे. आणि ही पण आपल्या पप्पूचीच बहीण आहे एकदम, ती चुपवाली तर आहेच, आणि प्लस तो पण प्लेटी बोलतो, ही प्लेटा म्हणते. लोकांनी प्लेटा भरून भरून खाल्लं आणि प्लेटा इतक्या लागल्या ना, इतक्या प्लेटा लागल्या आम्हाला की अजून मागवाव्या लागल्या. अगं प्लेटा नाही गं बाई, प्लेट्स असतं ते. आणि आंब्याच्या शेडी, पूर्ण ड्रेसवर माझ्या आंब्याच्या शेडी करून ठेवल्यात. अरे शेडी, तू आहेस शेडी. शेडी काय म्हणतात, कशाला म्हणतात माहिती आहे का? शेड्स म्हणायचं. कुठली रे, कुठली यांची भाषा रे बाबा शी. आणि म्हणे मोठी इंजिनियर, रे तो नाईट कॉलेज रिटर्न, तू इंजिनियर. कुठून रे, कुठून यांना ॲडमिशन मिळाले, सगळे कोटा मास्टर वाटतात मला. ते IIT वाला कोटा नाही, ते नाही हो. कोटा म्हणजे ते रिझर्वेशनवालं, सगळे असे घुसवलेले आहेत. साधी गाडीमध्ये सीट बेल्ट लावून बसावं एवढी साधी अक्कल नाही या लोकांना. आणि लोकांना दाखवतात, शिकवतात मोठे इन्फ्लुएन्सर. हे छोट्या छोट्या गोष्टीतनं कळतं की तुम्ही काय कुठल्या लेवलचे इन्फ्लुएन्सर आहात ते. त्या मुलासाठी तर कार सीट वगैरे हे तर खूप दूरचीच गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यासाठी तर ते फारच गावठी आहेत. पण ॲटलिस्ट स्वतःच्या सेफ्टीसाठी सीट बेल्ट तरी लावायचा. हां, स्वतःच तशीच. ते तर मूल हातात आहे म्हणून आता ते कारण मिळालं आहे की ते आता त्याला कसं सांभाळणार, तो बसवतच नाही, असं नाही तसं नाही. ते तर आहेच तुझं दुखडार होणार, पण त्या नवऱ्याला तरी 4 शब्द सांगायचे, त्याला तरी जरा हे करायचं की लाव जरे बाबा सीट बेल्ट. त्याला पण नाही, दाखवत आहेत आणि वर तोंड करून गाडीत बसलेले चालवत आहेत मोठे. ही यांची दुसरी फ्रेंड कोटावाली, तिच्या घरात पण सगळे कोटा मास्टरच आहेत. आपली बचनाताई, तिच्याकडून यांना हगाराचं प्रमोशन मिळालं तर ते दाखवते कसं साफ केलं ते नळ बिळ घरातले. अरे ते घरातले नळ आहेत ना, ते वेळच्या वेळी म्हणजे रोज आपले भांडी घासून झाल्यावरती त्याच भांडी घासायच्या स्क्रबने थोडं साबण लावून त्याला असं जरा फिरवलं ना आणि धुतलं ना, तर ते नेहमीच चकाकलेलं राहतं. पण ते ना असं रोजच्या रोज आणि असं व्यवस्थित असं हाताला सवयच लावून घ्यायची तर ते होतं. ते तुमच्यासारखं नाही बाबा, फक्त 10 बाय 10ची रूम सांभाळणाऱ्या लोकांना ते नाही समजणार.
ते केलं ना रोजच्या रोज का तुम्हाला मग असल्या कुठल्या हगारोच्या ब्रशची वगैरे गरज नाही लागत राप साचलेला साफ करायला. अजून एक या ताईंबद्दल मला मेन मुद्दा आता सांगायचा आहे. ते एवढं सगळं प्रकरण झालं ना, कपडे जरा व्यवस्थित घालत जा वगैरे वगैरे, तर ताई एकदम म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज वगैरे घालून साडी बिडी नेसून ज्वेलरी शॉपच्या प्रमोशनला गेल्या आणि ताईंनी हिंदी प्रमोशन केलं. काने म्हटलं की काय रे बाबा, हिंदीमध्ये मराठीतच चांगलं आहे, हिंदीमध्ये का करतेस? तर म्हणते ब्रँडचं रिक्वायरमेंट होती, ब्रँडने सांगितलं होतं हिंदी. अरे अशा ब्रँडला उभा नाही करायचा, समजलं? हाकलवून लावलं असतं अशा ब्रँडला. काय आहे फालतूगिरी? आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रातली लोक येणार आहेत तुमच्याकडे शॉपिंगला. जरी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पंथाची वेगवेगळ्या धर्माची लोक राहत असली तरी पण मराठी हे त्यांना समजतं, त्यांनी समजून घेतलं असतं. हे तुमच्यासारख्या नालायक लोक आहेत ना, 4 पैशासाठी विकले जातात म्हणून त्यांचं फावलं आहे. ठीक आहे, हिंमत कशी झाली त्यांची तुम्हाला विचारायची आणि ही रिक्वायरमेंट ठेवायची की ती हिंदीतच केलं पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, मान्य आहे मला, पण मराठी आमची राज्यभाषा आहे आणि हे दुकान जे पण काही आहे ते महाराष्ट्रात आहे आणि स्पेशली मराठी लोकांच्या वस्तीमध्ये आहे, तर त्याचं प्रमोशन हे मराठीतच झालं पाहिजे. हिंदीत कशाला, कोणाला समजणार आहे हिंदी? नाही समजत आम्हाला हिंदी. जेव्हा यांचं हा अभिमान जागृत होईल ना आणि 4 पैशासाठी विकलं जाण्याची ही वृत्ती कमी होईल ना, तेव्हाच काहीतरी बदल घडू शकतो मंडळी, अन्यथा नाही. असा व्हिडिओ, ह्या व्हिडिओला लाईक मिळणं हे अत्यंत चुकीचं आहे. अरे तुम्ही मराठी लोकांच्या जीवावर कमवता, मराठीमध्ये व्हिडिओ बनवून त्याच्यावरती खाता आणि प्रमोशन मारे हिंदीमध्ये करणार असल्याना तर बिलकुल सपोर्ट नाही केला पाहिजे. असं प्रमोशन पाडून टाकलं पाहिजे, हाणून टाकलं पाहिजे की पुन्हा कधी हिंमत नाही होणार असले प्रमोशन घेण्याची. आणि ह्यांना ते पैसे कसे पचतात, कसले इन्फ्लुएन्सर्स. मराठी माणूस जागा हो. आता माझे पण ह्याच्यामध्ये कितीतरी आहेत वेगवेगळे ह्याचे, हिंदीमध्ये कॉमेंट करणारे पण आहेत आणि इवन बघणारे पण आहेत जे हिंदी भाषी आहेत, पण ते रिस्पेक्ट करतात ज्या राज्यामध्ये ते लहानाचे मोठे झाले त्या भाषेचा, ते समजून घेतात, ते माझे पॉडकास्ट ऐकतात. मी मराठीत बोलते, ते लोक मला कधीच म्हणत नाहीत की ताई आम्हाला नाही समजत, हिंदीमध्ये बोल. आय लव्ह यू ऑल फॉर दॅट. म्हणजे जे लोक माझे पॉडकास्ट ऐकतात नॉन मराठीज, त्यांच्यासाठी खरंच मला ह्यूज रिस्पेक्ट आहे. अरे जातील, ज्यांच्यापर्यंत पोचायचं त्यांच्यापर्यंत पोचेल. तू सांगू शकत होतीस ना, एवढी मोठी शाळेने एवढं लाखाचं चॅनल घेऊन बसली आहेस, तर तू सांगू शकत होतीस की माझं ऑडियन्स महाराष्ट्रीयन आहे, त्यांना मराठीच समजतं, तर मी मराठीत करेन, कारण का माझा रीचच नाही आहे हिंदी लोकांपर्यंत, म्हणून मी मराठीत करेन. मी हिंदीत करून काहीच फायदा नाही आहे, कारण का माझं ऑडियन्सच हिंदी नाही आहे, तुम्हाला रीचच नाही मिळणार. तुम्हाला जर हिंदीत हवं असेल तर तुम्ही हिंदी इन्फ्लुएन्सरकडे जा, काही कमी नाही आहे त्याची. पण नाही, आमच्या ताईंना हाती आलेली संधी सोडायची नाही आहे, त्याच्यासाठी कुठल्याही थराला जातील ताई. तसंच काल ते चमनचं आणि आपण बघितलं, त्यांनी तर आता एकदम म्हणे 7-8 ट्रिप्स अजून त्यांच्या लाईन्ड अप आहेत आणि ऑलरेडी सगळं प्रिपरेशन झालेलं आहे, सगळ्या इंटरनॅशनल ट्रिप म्हणे. वा, खूपच मोठे झाला तो भारतीयांच्या जीवावर. इतके मोठे झालात की आपल्या भारतभूमीलाच विसरलात. आपल्या इथे तर काहीच नाही बघण्यासारखं बुवा, सगळं बाहेर आहे नाही का. सो तो विषय वेगळा आहे, त्या विषयावरती मी येईन जेव्हा आपण चमनवर आणि बंजितावर पॉडकास्ट करू. मला तो विषय बोलायचाच आहे तुमच्याशी. पण हे असे लोक ना खरंच इन्फ्लुएन्सर म्हणण्याच्या लायकीचे नाही. शेम ऑन यू पीपल. नक्कीच आपण हा बदल घडवून आणू शकतो, कारण ह्या लोकांना किती सपोर्ट करायचा हे नक्कीच आपल्या हातात आहे. तर तुम्ही ठरवा मंडळी की ह्या लोकांना खरंच हे डिझर्व करतात का तुमचा सपोर्ट, की फक्त आणि फक्त हे स्वतःच्या खळगी भरण्यासाठी, स्वतः धनाधन होण्यासाठी लोकांच्या इमोशन्सचा फायदा घेत आहेत. जस्ट थिंक ओव्हर इट. मी इतकंच म्हणेन. आणि आजचं पॉडकास्ट आज ह्याच नोटवर इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन भागात, उद्याच्या भागात. उद्या आहे आपला वीकेंडचा वार, सो आय नो यू ऑल मस्ट बी एक्सायटेड, सो डू आय. तर भेटूया आपण उद्याच्या भागात ऑन वीकेंडचा वार. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.